और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। सर काय सांगा तुम्ही आज कोणत्या पॅनलमधून फॉर्म भरलाय आणि कोणत्या पक्षाकडून फॉर्म भरलाय? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माननीय आठवले साहेबांचा पक्ष, शिवसेना, पीओके, साई पक्ष अशी शहरामध्ये युती झाली आहे आणि मी सुद्धा, बिट्टूभाईने सुद्धा आणि 4 नंबर प्रभाग असेल, 10 नंबर प्रभाग असेल, 18 नंबर प्रभाग असेल, विविध प्रभागातनं आम्ही उमेदवाऱ्या भरलेल्या आहेत। निशाणी आम्ही शिवसेनेचे प्रमुख नेते माननीय एकनाथजी शिंदे, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या पक्षाच्या एबी फॉर्मवर आम्ही फॉर्म भरलेत सगळ्यांनी। तुम्ही आरटीआय कडून किती सीट मागवल्या होत्या? आम्ही मागवल्या होत्या ठीक आहे, पण 7 सीट आरपीआयला दिलेल्या आहेत आणि विविध वार्डामध्ये त्यांनी फॉर्म भरलेले आहेत। नैसर्गिक बीजेपी सोबत होते, तुम्ही बीजेपी सोबत न जाता सेनेसोबत गेला। महाराष्ट्रामध्ये राजकीय गणित बरेचसे उलटपुलट झालेले आहेत, त्याच्यामुळे बीजेपी सोबत आमची नैसर्गिक युती जरी असली तरी सरकारमध्ये आम्ही सेना, बीजेपी, अजित पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि आरपीआय एकत्रित आहे। निवडणुकीनंतर सर्व एकच होणार आहेत। विविध शहरामध्ये अशा पद्धतीच्या युत्या आघाड्या यांची समीकरणं झालेली आहेत, त्याच्यामुळे इथे सुद्धा आम्ही माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या पक्षासोबत युती केलेली आहे। काही जागी आरटीआयचे कार्यकर्ते नाराज झाले, त्यांना तिकीट नाही भेटले, त्यांची कशी समजूत काढणार आहे? शहरामध्ये फक्त 78 वार्ड आहेत, 20 प्रभाग आहेत। कार्यकर्त्यांची संख्या शहरामध्ये भरपूर असते। उमेदवारी सगळ्यांनाच देऊ शकत नाही, सगळ्यांचं समाधान पक्ष करू शकत नाही। निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील ह्या गोष्टीकडे आम्ही भर दिलाय आणि ह्या वेळेला रेकॉर्ड ब्रेक रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार निवडून येतील। रिपब्लिकन पक्ष हा शिवसेनेत विलीन झाल्याचं समजावं? नाही, आता पक्षाकडे ऑथोराइज सिम्बॉल जरी नसलं, चिन्ह नसलं, त्याच्यामुळे तात्पुरती तडजोड म्हणून आम्ही तो सिम्बॉल स्वीकारलाय आणि ते त्यांच्या पक्षाचं काम करतात, आम्ही आमच्या पक्षाचं काम करतो, त्याच्यामुळे विलीन होण्याचा तसा काही प्रश्न उद्भवत नाही। पैनल नंबर 4 से कौन-कौन से उम्मीदवार मैदान में? मैं खुद हूँ प्रभाग 4A से। सानप ताई है, मंगला सानप, वो 4B से है ओबीसी। 4K से रूपाली मस्के और 4D से कलवंत सिंह सहोता उर्फ बिट्टू भाई, ऐसे 4 लोगों ने फॉर्म भरा। 10 नंबर से भी आरटीआई को उम्मीदवारी मिली है, कौन सा उम्मीदवार है वहाँ? 10 नंबर से सिटिंग सीट मेरी खुद की मिसेज थी,
उसकी जगह के मेरी बहू खड़ी है लेडीज वार्ड से। और कौन कौन से उम्मीदवार आरपीआई के खड़े हुए हैं, कौन से कैंडिडेट? 18 नंबर से 2 उम्मीदवार है और 1 नंबर प्रभाग से भी आरपीआई के कार्यकर्ता को टिकट दिया गया है। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।